श्री स्वामी समर्थ. अधिक महिना हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात केलेलं जप, दान, पूजा आणि सेवा अनेक पटीने फळ देत असतात. विशेषतः तांबूल दानाला या काळात खूप महत्त्व दिलं आहे. अनेक लोकांना प्रश्न पडतो की तांबूल दान म्हणजे नेमकं काय, ते कसं करावं, कोणाला द्यावं आणि त्याच्याबद्दल धार्मिक महत्त्व काय आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. सगळ्यात अगोदर म्हणजे तांबूल म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घेऊया. तांबूल म्हणजे पान, सुपारी, हळद, कुंकू, दक्षिणा आणि काही शुभ वस्तू यांचा एकत्रित संच. हिंदू धर्मात पान आणि सुपारीला मंगलकारक मानले जातं. कोणतंही शुभ कार्य असो, पूजा असो किंवा धार्मिक विधी असो, तांबूलाचा वापर हा केला जातो. तांबूल हे आदर, सन्मान आणि शुभतेचं प्रतीक आहे. अधिक महिन्यात तांबूल दान करण्यामागे एक विशेष श्रद्धा आहे. असं मानलं जातं की या महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी दान करणं खूप महत्त्वाचं आहे. तांबूल दान केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, नातेसंबंध सुधारतात आणि घरात सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. विशेष म्हणजे विवाहित महिलांना तांबूल दान केल्यास अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळतात. तांबूल दान करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात ते आपण पाहूया. 1 किंवा 2 नागवेलीची पाने घ्या. त्याच्यासोबत सुपारी, हळद, कुंकू, अक्षदा, थोडी दक्षिणा, एखादं फळ किंवा मिठाई ठेवली जाते. काही ठिकाणी बांगड्या, ओटीचं साहित्य, छोटी भेटवस्तू किंवा वस्त्र देखील दिले जातात. हे सर्व एका स्वच्छ ताटात किंवा ओटीमध्ये सजवलं जातं. तांबूल दान करताना स्वच्छता आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवघरात भगवान विष्णू, माता लक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवतांची पूजा करा. देवांसमोर बसून प्रार्थना करा, हे देवा, हे दान मी खूप श्रद्धेने करत आहे. माझ्या कुटुंबावर कृपा ठेव आणि मला भरभरून यश दे. यानंतर तांबूल तयार करा. पानावर थोडे हळद कुंकू लावा, सुपारी ठेवा, त्याच्यासोबत दक्षिणा आणि इतर वस्तू ठेवून एका विवाहित स्त्रीला ते आदराने द्या. तांबूल देताना नम्रपणे तिचे आशीर्वाद घ्या. काही ठिकाणी सौभाग्यवती भव असं म्हणत तांबूल दिलं जातं. अधिक महिन्यात तांबूल दान कोणाला करायचं हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. शक्यतो विवाहित स्त्रियांना, ब्राह्मणांना, गरजू महिलांना किंवा धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना तांबूल दान केलं जातं. काही जण मंदिरात जाऊन देखील तांबूल अर्पण करत असतात. दान करताना अहंकार नसावा, मनात केवळ श्रद्धा आणि सेवा असावी. तांबूल दानामागे आध्यात्मिक अर्थ देखील आहे. पान हे समृद्धीचं प्रतीक आहे, सुपारी स्थैर्याचं प्रतीक आहे, हळद शुभत्व दर्शवतं आणि कुंकू मंगलाचं प्रतीक आहे. म्हणजेच तांबूल दान करताना आपण दुसऱ्याला सुख, समृद्धी आणि शुभेच्छा देत असतो. त्यामुळे हे दान केवळ वस्तू देणं नसून सकारात्मक भावना देण्याचं कार्य करतं. अधिक महिन्यात काही लोक दर गुरुवारी किंवा एकादशीला तांबूल दान करत असतात. काही जण संपूर्ण महिनाभर रोज एक तांबूल देण्याचा संकल्प करतात. आपल्या श्रद्धेनुसार, आपल्या इच्छेनुसार हे सर्व केलं जातं. मात्र दान करताना दिखावा करू नका. सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी केलेलं दान आध्यात्मिकदृष्ट्या कमीच महत्त्वाचं मानलं जातं. तांबूल दान केल्याने कोणतीही फळे मिळतात याबद्दल अनेक धार्मिक कथा सुद्धा सांगितल्या आहेत. असं म्हणतात की ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो आणि श्रद्धेने दान केलं जातं त्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. अनेक महिलांचा अनुभव असतो की अधिक महिन्यात श्रद्धेनं केलेल्या तांबूल दानामुळे घरातील वातावरण सकारात्मक झालं, मन शांत झालं आणि अडचणी सुद्धा कमी झाल्या. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की कोणतीही दान हे श्रद्धेने केलं तरच त्याचं महत्त्व असतं.
तांबूलदान हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक आहे. त्यातून आदर, प्रेम आणि सद्भावना व्यक्त केली जाते. काही भागांमध्ये तांबूलदानासोबतच महिलांची ओटी सुद्धा भरली जाते. त्यामुळे तांदूळ, नारळ, फुले, बांगड्या आणि छोटी भेट दिली जाते. हे देखील सौभाग्याचंच प्रतीक आहे. अधिक महिन्यात अशा परंपरामुळे कुटुंबातील नाती अधिक घट्ट होतात. तांबूलदान करताना काही गोष्टी टाळायच्या असतात. फाटलेली पाने, खराब सुपारी किंवा अस्वच्छ वस्तू वापरू नका. दान देताना राग, अपमान किंवा वाईट भावना ठेवू नका. तसेच दुसऱ्यांची आर्थिक परिस्थितीही पाहून त्यांची खिल्ली उडवू नका. दान हे नेहमी नम्रतेनेच करायचं असतं. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक धार्मिक परंपरा विसरत चाललेले आहेत, पण अशा परंपरा आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतात. तांबूलदान ही फक्त एक धार्मिक कृती नाही, तर एकमेकांप्रती आदर व्यक्त करण्याची सुंदर भावना आहे. अधिक महिन्यात हे दान केलेले मनाला समाधान मिळतं आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत असते. जर तुम्हाला मोठे दान करणं शक्य नसेल तरी चिंता करू नका. श्रद्धेने दिलेले एक पान आणि एक सुपारी देखील महत्त्वाची असते. देव पाहुणा पाहतो, वस्तूंची किंमत नाही. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार आणि मनापासून तांबूल दान करा. शेवटी एवढंच सांगते की अधिक महिना हा आत्मचिंतन, सेवा आणि भक्तीचा काळ आहे. या महिन्यात केलेले तांबूलदान हे सौभाग्याचं, समृद्धीचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. श्रद्धेने, नम्रतेने आणि प्रेमाने केलेले दान आपल्या जीवनात आनंद आणि शांती घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही या महिन्यात नक्कीच तांबूलदान करावे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी